पहिले काय करायचंय, पहिले व्हिडिओ काढायचा आणि त्याच्यानंतर फोटो काढायचे. व्हिडिओ अच्छा कळलं, फोटो काढायचा ना, काढतो मी फोटो. काढशील ना? हा काढतो. पहिले ना मी असं गोल गोल फिरवणार आणि नंतर आकाशामध्ये फुलबाजीने माझं नाव लिहिणार. रेवा, ठीक आहे ना? बरं ठीक आहे. हिने काय सांगितलं मला काहीच कळलं नाही. जमेल. काही नाही, फक्त हातात जर मोबाईल, बाकी सगळं मी पाहते. बरं ठीक आहे. ए चिंगी थांब थांब थांब, चटका लागेल ते इकडे ते. अगं आई तू जा, घेऊन जा. पेटते का? हो. हा बरं. बाबा हे बघ पेटली. हा अवकाशा हे बघ. हा रे हा वा हा र रे वा. हा आला का फोटो? हा ते काय ते लिहिलेलं नाव दिसतच नाही याच्यामध्ये. तू फक्त दाखव तिला, बाकीचं मी पाहते. काय दाखवू? काहीच नाहीये त्याच्यामध्ये. बाबा दाखव मला माझा काय फोटो. दिसतंय बघ. येस, एकदम सुंदर आलाय फोटो. आलं? ये आतू हे बघ माझा फोटो. बघू. अरे वा, किती छान. जमलं की नाही बाबांना? जमतं बाबांना. चला आता फराळ करायला खाली. नाही, मला अजून फटाके फोडायचे. बरं खेळायचं हिला. हा एक काम करा, तुम्ही जा पुढे, आम्ही येतो थोडेसे फटाके फोडून. बरं चला, ठीक आहे. चालेल. चला या, चला चल. ए आजी हे बघ माझा फोटो. अरे वा, काढला का फोटो? वा शाबास. अहो चला बसा, मी फराळाचं आणते. हा लवकर आणा. वा 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 वा, सुरेख. उडवलेस का फटाके? बघ किती खुश आहे. होय. काय होय? फटाके उडवले. हो का? वा वा वा. हे बाय माझे. लाडू नाही, चिवडा नाही. काय ग आनंदी, दे ना. रमाताई, अहो फराळ कुठे गेला असेल? आनंदी हा आणतेस ना फराळ? अहो हा डब्यामध्ये फराळच नाहीये. आई, तुम्ही कुठे ठेवलंय का फराळ? मी कशाला काढून ठेवू? माझा काय संबंध? तूच ठेवलं असेल डाव्या हाताने इकडे तिकडे. बघ जरा नीट बघ. हो, मी जिथे ठेवलंय तिथेच बघतेय. म्हणजे बाहेर टेबलावर काढून ठेवले होते सगळे डबे. मग मी काय करू? शोध. मी तर इथेच बसले, मला नाही माहिती. काय रे बघ रे राघवा. आई ती फक्त विचारते, तू व्यवस्थित उत्तर देऊ शकतेस. आता आम्ही सगळे वर होतो ना, घरी तू एकटीच होतीस म्हणून विचारते तुला. मी खाल्ला. खुश? प्रत्येक गोष्टीसाठी तिरक्या शिरेची काय गरज आहे? नाही, हेच म्हणायचं ना, कबूल कर. साधेपणाने तुला विचारतोय की फराळ कुठे असेल, तुला माहित असेल तेवढं सांग ना. आईलाच विचार रे. आई पडली भोळी बाबडी. आईला विचार, बायकोला विचार ना. आणि काय ग आनंदी, काल रात्रभर सगळ्यांनी मदत केली, त्यांच्या मेहनतीचं काय? तुझ्या निष्काळजीपणामुळे त्यांची मेहनत वाया गेलेले लक्षात ठेव. आणि या सगळ्या गोष्टीमुळे दिवाळी खराब होते, याचं काय? थँक्यू. आलं सगळं? झालं. आता प्लेट तू भरते का मी भरून देऊ? नाही, तुम्ही बाजूला.
चला 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 घ्या. सापडलं. मीच विसरले होते. उंदरामुळे बेडरूम मध्ये ठेवलं होतं. आई खरं सांगताय तुम्ही. निष्काळजीपणाने वागते मी. घ्या घ्या बसा. आई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. हॅलो हॅलो गोखले ताई. अहो मी मिसेस कर्णिक बोलते. पाडव्याच्या शुभेच्छा. म्हणजे हॅपी दिवाळी तुम्हाला. हो तुम्हाला सुद्धा शुभ दीपावली. मी काय म्हणत होते म्हणजे माझं असं म्हणणं होतं की आज पाडव्याचा चांगला मुहूर्त आहे तर आजच्या दिवशी आपण पूनमची आणि माझ्या राघवची भेट घालून देऊया का. म्हणजे दोन्ही मुलं भेटतील आपापसात. आजच्या सारखा चांगला दिवस नाही ना. मग माझ्या डोक्यात असं आलं. काय म्हणता. हा पूनम राघवच्या आई आपल्याला घरी भेटायला बोलवतायत. आता नको का. अगं एकदा भेटून तर घ्या. दे माझ्याकडे फोन. हॅलो काकू, मी पूनम बोलते. अगं बाई पूनम. काय ग राजा. काय कधी भेटशील तू. कधी येणार आहेस घरी. काकू मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. काय ग. बोल ना. बोल बोल. काकू राघवची बायको जाऊन जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली. तरी त्याने अजून दुसरं लग्न करण्याचा विचार का नाही केला. अगं ते काय झालं माहितीये का. तुला सांगू का. अगं म्हणजे राघवची पहिली बायको गेल्यानंतर ना तो बरीच वर्ष त्या दुःखात होता ग राजा. म्हणजे सुचत नव्हतं त्याला. हल्ली हल्ली तो बोलायला लागले की हो आई मी करेन दुसरं लग्न. मग 7 वर्ष त्याने त्याच्या मुलीला एकट्याने वाढवलंय. नाही कशाला. आम्ही होतो ना. आम्ही होतो सांभाळायला चिंगीला. तुला सांगते पूनम चिंगीवर सुद्धा आम्ही चांगले संस्कार केलेत. अच्छा म्हणजे राघवला नीट सांभाळता येते चिंगीला. त्याला खरंच जोडीदाराची गरज आहे का आता. नाही म्हणजे त्याला खरंच भेटायचंय का मला. तो तयार आहे लग्नासाठी. तुला खरं सांगू का पूनम म्हणजे अगदी माझ्या मनातलं सांगते. मला ना आता नातू हवाय. म्हणजे नात आहे माझी चिंगी आहे खूप चांगली आहे पण नातू हवा ना ग. कर्णिकांचा एक वंशज हवा म्हणून मी आपलं माझ्या लेकाचं दुसरं लग्न करू बघतीये. बाकी काय. आणि मला माहितीये माझा लेक ना माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तो आईचा शब्द असा तळहातावर झेलतो. तो माझ्यासाठी पहिलं काय दुसरं काय तिसरं लग्न करायला पण तयार आहे. तिसरं लग्न म्हणजे. नाही ताई नाही. ते तसं नाही. तू मी मस्करी तसं बोलून गेले. तिसरं लग्नाचं असं काही नाहीये. अगं काय झालं माहितीये का. तू परदेशात गेली होतीस ना. राघवचं रमाशी लग्न झालं तेव्हा तू इथे नव्हतीस भारतामध्ये. त्यामुळे तुला माहिती नाहीये त्यांचं काय झालं कसं झालं मध्ये काय घडून गेलं. काहीच माहित नाही ना तुला. तर मला असं वाटतं की आता तू इकडे आलीसच आहेस तर भेटून घ्या ना तुम्ही एकमेकांना. बरं शुभ दीपावली. अगं बाई. हो तुला पण हॅपी दिवाळी. ही तयार होईल की नाही होईल काही कळत नाहीये.